विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये जे विद्यार्थी आज अधिकारी पदावरती कार्यरत आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी एमपीएससीच्या मार्फत ज्यांनी अभ्यास करून या सगळ्या प्रयत्नामध्ये यश मिळवलेलं आहे त्या सगळ्यांशी संवाद साधतोय स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या नवीन आपल्या ऑडिओ सिरीजमध्ये. या ऑडिओ सिरीजच्या माध्यमातून जे विद्यार्थी आज प्रशासनामध्ये खूप चांगल्या पदावरती काम करत आहेत, अधिकारी झालेले आहेत, त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या स्ट्रॅटेजीज विषयी, त्यांच्या अभ्यासाविषयी, त्यांच्या संघर्षाविषयी गप्पा मारतोय, संवाद साधतोय, जेणेकरून जे महाराष्ट्रभर विद्यार्थी एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना मदत व्हावी आणि त्या दृष्टीने त्यांना तयारी करता यावी. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या सेशनमध्ये आपण संवाद साधतोय माननीय सत्यशील पाटील सर, ज्यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावरती 2019च्या बॅच मधून निवड झालेली आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा या प्लॅटफॉर्मवरती त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. येस सर, तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा या प्लॅटफॉर्म संवाद साधलेला आहे. दुसऱ्या वेळेस तुम्ही या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच सर. येस. आज जो आपल्या संवादाचा प्रयोजनाचा विषय आहे की पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेच्या प्रक्रियेत त्या टप्प्यामधले जो मुख्य परीक्षेचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे पेपर 2 आणि त्याच्यामधला महत्वाचा घटक तो म्हणजे कायदे, यांच्या अनुषंगाने आपण तुमच्याशी संवाद साधतोय. तुमचे जी काही तयारीची पद्धत होती त्या अनुषंगाने आपण त्याच्यावरती आज बोलणार आहोत. याच्या सुरुवातीला मग प्रश्न असा आहे की पोलीस उपनिरीक्षक पदाची जी परीक्षा असते त्या पदाच्या परीक्षेमध्ये एकूण टप्पे किती असतात, त्याच्यामध्ये पेपर्स वगैरे किती असतात, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, फिजिकल आणि इंटरव्ह्यू याचं स्वरूप कसं असतं, एकूणच पीएसआयच्या पदाच्या प्रक्रियेची सगळी जी प्रोसेस आहे त्या संदर्भाने तुमचं विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन राहील? सर, पीएसआयच्या मध्ये मुख्यतः 4 टप्पे असतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर फिजिकल आणि शेवटी इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू आणि फिजिकल एकाच दिवशी घेतले जातात आणि आपण जो मुख्य परीक्षेबाबत मुख्यतः बोलणार आहोत त्यामुळे पूर्व परीक्षेला बोलले की 100 मार्कचा पेपर असतो. मुख्य परीक्षेमध्ये पेपर 2 असतात. पेपर पहिला हा 100 मार्क, दुसरा पेपर हा 100 मार्क्स, फिजिकल 100 मार्क्स आणि इंटरव्ह्यू 40 मार्क असे एकूण स्वरूप असते सर. येस म्हणजे ही सगळी पदांची प्रोसेस आहे या सगळ्यामध्ये. आज आपल्या जो संवादाचा विषय आहे तो म्हणजे पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेमध्ये जो पेपर 2 आहे आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे 55 ते 60 मार्कांसाठी तो म्हणजे कायदे, त्याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. आता सर सुरुवातीला प्रश्न असा आहे की पेपर 2 मध्ये एकूण किती घटक अंतर्भूत असतात 100 मार्कांच्या याच्यामध्ये आणि त्या सगळ्याच्या याच्यामध्ये कायद्यांचं विशेष महत्व काय आहे त्या संदर्भाने काय मार्गदर्शन करा? सर, पेपर 2 हा 100 मार्कचा असतो. त्याच्यामध्ये आपण मॅथ्स जे आहे ते क्वेश्चन 15 मार्क्सचे असतात. त्यानंतर इतिहास सेक्शन वरती 10 क्वेश्चन पडलेले असतात. भूगोल या सब्जेक्ट वरती 10 क्वेश्चन असतात. पॉलिटी म्हणजे राज्यघटना यावरती 10 क्वेश्चन असतात. असे टोटल 45 मार्क्स या 4 घटकांना दिले आहेत. आणि सर्वात महत्वाचा कायदा जो सब्जेक्ट आहे पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी त्यावरती 55 मार्क्स यावरती पडलेले दिसून येतात पाठीमागील एक्झाम मध्ये. आणि सांगायचं झालं तर यामध्ये कायदे जो घटक आहे त्याच्यामध्ये मायनर ऍक्ट्स म्हणून टोटल 7 ते 8 ऍक्ट्स आहेत. त्यानंतर मुख्यतः महाराष्ट्र पोलीस कायदा 1951, इंडियन पिनल कोड 1860, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे तो 1973चा आहे आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हा 1872चा आहे. या सर्व घटकांचा पेपर क्रमांक 2 मध्ये सर समावेश होतो. अगदी आहे. म्हणजे तुम्ही जो आता सगळ्याचं स्वरूप सांग पेपर क्रमांक 2चं ते अत्यंत महत्वाचं. हे सगळे घटक आहेत जीएसचा पोर्शन आणि तुमची सामान्य बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ते 45 मार्काला आणि मग राहिलेला 55 मार्क जो आहे तो आपल्याला कायद्यांच्या संदर्भाने येतो. म्हणजे 55% पोर्शन जो आहे तो कायद्यांच्या संदर्भाने आहे आणि म्हणूनच या 200 मार्कांच्या जुन्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीनं 400 मार्कांपैकी 110 मार्कांमध्ये कायद्यांचं महत्व आहे आणि म्हणूनच त्या घटकाविषयी आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. सर, आता कायद्यांचा ज्या वेळेला आपण विचार करतो पीएसआयच्या मुख्य परीक्षेमध्ये एकतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये याची भीती असते कारण या सगळ्या प्रकारचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कधीही केलेला नसतो. तर कायद्यांच्या संदर्भाने जे समज गैरसमज आहेत आणि त्याचा अभ्यास अवघड असतो वगैरे, तर या संदर्भाने त्याची भीती घालवण्यासाठी किंवा ते नेमकं स्वरूप त्याचं कसं आहे
या संदर्भाने तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? सर, जीएस सेक्शन जो बोललो आपण, इतिहास, भूगोल, पॉलिटी आणि मॅथ्स, यावरती 45 मार्क्स पडतात हे आपण पाहिले. आता आपण कायद्याबद्दल जर पर्टिक्युलर बोलायचं झालं, तर मायनर ऍक्ट्स जे आहेत त्याच्यावरती साधारणतः 18 ते 22 क्वेश्चन दिसून येतात. पाठीमागील जे क्वेश्चन पेपर अनालाइज केले आपण, तर त्यामध्ये 18 ते 22 क्वेश्चन त्यावरती दिसून येतात. महाराष्ट्र पोलीस कायद्यावरती 10 क्वेश्चन दिसून येतात. आयपीसी, सीआरपीसी, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, या 3 ऍक्ट वरती प्रत्येकी काही वेळेला 9 क्वेश्चन विचारते, तर काही वेळेला 6 क्वेश्चन, म्हणजे व्हेरिएशन असतं. तर यामध्ये मी हे सांगेन की मायनर ऍक्ट्स आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 हे करणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्येही दोन डिस्ट्रीब्युशन आहे, जे की मायनर ऍक्ट्स आणि मेजर ऍक्ट या संदर्भाने तुम्ही सांगितलं. तर आता मेजर ऍक्टच्या संदर्भात तुम्ही बोललात की कोणत्या कायद्याच्या विषयी सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात या पेपरमध्ये, आणि मग त्या महाराष्ट्र पोलीस कायदा जो आहे त्याच्या संदर्भानं त्याची व्याप्ती बघता, त्यातली कलम बघता, त्याचा अभ्यास किंवा निवडक कलम आपण कशी निवडली पाहिजेत, त्याची स्ट्रॅटेजी आपली कशी असली पाहिजे, त्या संदर्भानं काय सांगा? सर, मायनर, मला वाटते मेजर ऍक्टला जेवढं आपण महत्व देतो तितकंच महत्व आपण मायनर ऍक्ट्स वरती दिलं पाहिजे. कारण जवळपास 55 क्वेश्चन पैकी 20 क्वेश्चन हे मायनर ऍक्ट्स वरती पडलेले दिसून येतात. मग मला हे सांगावंसं वाटतं की यामध्ये 7 ते 8 घटक आहेत. तर पहिल्या पेपरमध्ये जसं माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम आणि माहिती व तंत्रज्ञान, हे जे घटक आहेत ते पहिल्या पेपरमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तो एक कायद्याचाच भाग आहे. या सर्व घटकांचा जर विचार केला तर मायनर ऍक्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 यावरती 10 क्वेश्चन पडलेले दिसून येतात. मग उद्देश हाच ठेवला पाहिजे की मार्क्स जास्त, मॅक्सिमम मार्क्स इथेच कव्हर होतात. मग आयपीसी, सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स हे जे मेजर ऍक्ट्स आहेत त्यापैकी इंडियन एव्हिडन्स ऍक्ट वरती सर 167 फक्त कलम आहेत. क्रिमिनल प्रोसिजर कोड यामध्ये सर 484 कलम आहेत. इंडियन पिनल कोड 1860 जे आहे तिथं 511 कलम आहेत. जिथं कलम कमी आहेत तिथून आपण जर सुरुवात केली तर सर मॅक्सिमम आउटपुट येतं असं मला वाटतं. त्यामुळं आयपीसी करण्या अगोदर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि शेवटी आयपीसी करणं हे परीक्षेच्या दृष्टीनं उपयुक्त आहे असे मला वाटते. अगदी अगदी महत्वाची गोष्ट सांगितली. तुमचं अनालिसिस पाहिजे, कुठं जास्त पोर्शन कव्हर होतोय, प्रश्न कशावरती, कुठल्या घटकावरती जास्त येतात, ते तर महत्वाचं आहे. सर, दुसरा एक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की बाबा या कायद्यांचा घटकांचा अभ्यास करायचा आहे, तर नेमके संदर्भ पुस्तकं कोणती वापरावीत, की बेर ऍक्ट्स मधून त्याचा अभ्यास करावा? बरं, बेर ऍक्ट्स मधून अभ्यास करावा तर त्याची भाषा थोडीशी टफ वाटते बऱ्याच विद्यार्थ्यांना. तर यातला एक सुवर्ण मध्ये आपण काय करू शकतो, त्या कायद्यांच्या संदर्भासाठी पुस्तकांची सूची किंवा संदर्भ ग्रंथ बेस्ट कोणते आहेत, तुम्ही कोणते वापरले होते, त्या संदर्भाने काय सांगा? सर, तुम्ही हा क्वेश्चन मला खूपच आता जो विचारलेला आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. कारण बरेचसे विद्यार्थी स्टडी करताना असं दिसून येतं की चांदे सरांचं कायद्याचं जे बुक आहे ते घेऊन बसलेले दिसतात. आपणाला सर परीक्षार्थी बनायचं आहे, एक्झाम ओरिएंटेड बनायचं आहे. कारण जेवढे मार्क्स ऑब्टेन करता येतील 55 पैकी ते मॅक्सिमम मार्क्स मिळवून हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. चांदे सरांचं पुस्तक पाठ केलं म्हणजे सर्व कायदा आला असं नाहीये. तर मी यासाठी संदर्भ पुस्तक सांगेन की किशोर लवटे सरांचं एक पुस्तक आहे, PSI मुख्य परीक्षा कायदा म्हणून. ज्ञानेश्वर पाटील सरांचं पुस्तक आहे. परंतु सर मी हे 2 पुस्तकं मी यूज केली होती. मी मेजरली ज्ञानेश्वर पाटील सरांचं बुक यूज केलं होतं आणि त्यातले जे कन्सेप्ट काही समजत नसतील तर ते किशोर लवटे सरांच्या बुक मधून ते मी रेफर करत होतो, वाचत होतो. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. कारण ज्या पुस्तकांची भाषा तुम्हाला समजते, ज्या पुस्तकांमधून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात, एखाद्या पुस्तकात होत नसतील तर दुसऱ्या पुस्तकांचं सहाय्य घेणे हे महत्वाचं आहे. आणि ज्ञानेश्वर पाटील सर आणि किशोर लवटे सर या दोघांची पुस्तकं त्या संदर्भाने बेस्ट आहेत, ते अगदी योग्यच आहे. आता दुसरी गोष्ट अशी असते सर नेहमी की 55 मार्काला कायदा येणार आहे हे सगळ्यांना माहित असतं. पण प्रत्येक कायद्यामध्ये त्याची व्याख्या, त्याची कलम, या सगळ्यामध्ये विद्यार्थी थोडेसे गोंधळून जातात. एकतर मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सामान्य ज्ञानाचे विषय करावे लागतात, बुद्धिमत्ता चाचणी आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण प्लस कायदे. तर कमी वेळामध्ये याचं मॅनेजमेंट कसं ठेवावं, दररोजची कलम आपण थोडी थोडी निवडली, एक एक कायदा निवडला,
ते पाठ कसे करे ठेवायचे, तुमची ट्रिक वगैरे किंवा आपण त्याला म्हणतो स्ट्रॅटेजी एकंदर संदर्भाने कायद्यांची कलम लक्षात ठेवायची, तर ती कशी होती त्या संदर्भाने काय सांगा? सर यासाठी आम्ही 3 जणांचा ग्रुप बनवला होता. त्यामध्ये डेली एक मायनर ॲक्ट पाठ करायचं असं ठरलं होतं आमचं तिघा जणांचं. त्यामध्ये आम्ही टाईम असा मॅनेजमेंट करत होतो, की जेव्हा आम्ही चहाला, नाश्त्याला जायचो, त्यावेळी मायनर ॲक्ट्स ज्यावेळी आज ठरलेला असाय, की माहितीचा अधिकार असेल किंवा नागरी हक्क संरक्षण कायदा असेल, असे मायनर ॲक्ट्स जे आहेत, त्यावरती दररोज रिव्हिजन या या कालावधीत आम्ही नेहमी टाकायचोच. म्हणजे काय व्हायचं, डेली एक मायनर ॲक्टचं रिव्हिजन व्हायचं. म्हणजे जवळपास 1 महिन्यामध्ये सिलेबस अत्यंत चांगल्या पद्धतीनं खूप चांगले मार्क्स पडण्याजोगा होऊ शकतो, असं मला वाटतं. आणि त्याचं आउटपुटही मला आलेलं होतं. या 55 मार्क्सपैकी सर 49 मार्क्स मला कायद्यामध्ये फक्त पडलेले होते. क्या बात है, क्या बात. त्यामुळे मी असं म्हणेन, की येस येस, बोला बोला. जे मायनर ॲक्ट्स आहेत, त्यावरती आपण नाश्ता करत असेल किंवा चहाला असेल किंवा टाईमपासच्या कालावधीमध्ये एकमेकांना कलमं विचारणं. तर यामध्ये पण कसं आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा याच्यावरती आयोगानं क्वेश्चन विचारलेले दिसतात. परंतु कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2000 जो 5 चा आहे, त्याच्यावरती फक्त एखादा क्वेश्चन एखाद्या एक्झाममध्ये पडलेला दिसून येतो. तो करण्याची गरजच नाही. आयोग विचारतच नाहीये, तर तो न केलेलाच बरा. कारण आपणाला फक्त मार्क्स पडून मेन्सचे कट ऑफ क्वालिफाय करणे हेच आपलं उद्दिष्ट आहे. ह्या ह्याबद्दल जसे हे मायनर ॲक्टचं 1 ते 2 आठवड्यामध्ये संपून जातात, त्याच पद्धतीनं पाठीमागील क्वेश्चन पेपर जे पाहिले असता, त्यामध्ये मुंबई पोलीस कायदा असेल किंवा भारतीय पुरावा कायदा असेल, सी याच्यामध्ये जे ठराविक कलम आहेत, आयोग त्या कलमांवरती जास्तीत जास्त भर देतं. असे प्रत्येक कायद्यामध्ये सर 51 कलमं आहेत. असे टोटल आपल्याला 100 ते 150 कलम या 4 मेजर ॲक्ट मधून केले, तर सरासरी आपण 45 प्लस मार्क्स आउट ऑफ 55 मिळू शकतात, असे मला वाटते. अगदी अगदी खूप महत्वाचा आहे. हा सगळा अनालिसिस तुमचा क्लिअर पाहिजे. आयोग प्रश्न कशावरती विचारताय, कोणते कायदे महत्वाचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आणि सर तुम्ही सांगितलं तसं की तुमच्या मायनर नोट्स पाहिजेत तुमच्या फावल्या वेळेमध्ये, नाश्त्याला जाताना वगैरे. हा वेळ तुम्ही डेली युटिलाइज केला डे टू डे लाईफ मध्ये, तर रोज त्याची रिव्हिजन होते. रिव्हिजन झाले की ते कायदे, त्याची कलम तुम्हाला लक्षात राहत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम होतं. सर प्रश्न आता असा आहे की नेमक्या आयोगानं काय केलंय, कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत आणि विद्यार्थी थोडेसे संभ्रमावस्थेत आहे की आता मुख्य परीक्षा करावी की प्रिलिम्स करावी. तर तुमचा सल्ला विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने काय असेल, आणि आता जर या वेळामध्ये विद्यार्थ्यांना कायद्याचा अभ्यास करायचा असेल तर त्यांनी तो कसा करावा, तर त्या संदर्भाने काय मार्गदर्शन करा? सर मी इथं हे सांगेन की जे नवीन विद्यार्थी तयारी करणारे आहेत, तर त्यांनी प्रिलिम्स वरतीच फोकस करणं गरजेचं आहे. कारण प्रिलिम्स क्लिअर नाहीच झाली, तर मेन्सला आपण जाऊ शकणार नाही. पण जे विद्यार्थी बऱ्याच वेळा 1, 2, 3 वेळा मेन्स दिलेले आहेत, पी-एस-आय असेल, एस-टी-आय असेल, एस-ओ असेल, तर त्याने फक्त कंटिन्यू स्टडी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आयोगाची एक ना एक दिवस परीक्षा होणारच आहे. त्यामुळे तर परीक्षा होईल, नक्कीच होईल. त्या दृष्टीने आपण प्रिपरेशन एक्झाम आयोग कधी का घेईना, आपण प्रिपेअर असणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून जे कायदे सध्या जे आहेत, त्याच्यामध्ये मायनर ॲक्टचं आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चा हे फक्त जर केलं, या काळामध्ये जर प्रिलिमची तयारी झाली असेल, तर यावरती जर फोकस केला, तर 100% 150 पर्यंत स्कोर येऊ शकतो आउट ऑफ 200. अगदी अगदी खूप खूप महत्वाची गोष्ट सांगितली सर. तुम्ही कुठल्या लेवलला स्टडी करत आहात? नव्यानं करत असाल तर प्रिलिम्स करणं बेटर आहे. जर तुम्ही आधी अटेम्प्ट दिले असतील, मेन्स दिलेले असतील, तर मग तुमच्या कुवतीनुसार तुम्ही आता मुख्यला हात घालू शकता आणि त्याची तयारी करू शकता. खूप चांगल्या पद्धतीने सर तुम्ही स्ट्रॅटेजी विषयी बोललेला आहात. कायद्यांचा जो घटक आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याची भीती असते, त्याच्याविषयी खूप सविस्तर मार्गदर्शन केलं आणि तुम्ही पुन्हा एकदा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती आलात, तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खूप छान पद्धतीने तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांना सांगितली. त्याबद्दल मी प्रेमराज चव्हाण टॉपर संवादच्या या स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या ऑडिओ सिरीज मध्ये तुमचे मनापासून आभार मानतो. खूप खूप थँक्यू सर. तर मी आपला ऋणी आहे. थँक यू सो मच.
अगदी अगदी. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या या स्ट्रॅटेजी विथ टॉपर्सच्या ऑडिओच्या सिरीजच्या भागामध्ये आज आपण संवाद साधत होतो सत्यशील पाटील सरांशी, ज्यांची संयुक्त सेवा मुख्य परीक्षा 2018च्या माध्यमातून 2019च्या निकालामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. सरांचा स्वतःचा स्कोर कायद्यांच्या संदर्भाने खूप चांगला होता. 55 पैकी 49 मार्क ज्या विद्यार्थ्याने मिळवलं त्यानं स्वतः आज आपल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन आज आपल्याला कायद्यांच्या संदर्भाने खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. सर तुम्ही आलात, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्यामुळे तुमचेही आभार. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या या ऑडिओ सिरीज मध्ये मी प्रेमराज चव्हाण अशाच जिगरबाज अधिकाऱ्यांच्या स्ट्रॅटेजीज, त्यांच्या क्लुप्त्या आणि युक्त्या तुमच्यासाठी या सिरीजच्या माध्यमातून घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा स्ट्रॅटेजी विथ टॉपर नावाची ऑडिओ सिरीज अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, थँक्यू.